प्रेक्षक हो, आज आहे 24 जुलै 2025, मराठी महिन्यातला आषाढ महिना। आज आहे अमावस्या, ज्याला दिव्यांची अमावस्या किंवा गटारी अमावस्या म्हटली जाते। आणि आज या अमावस्येला दिव्यांची पूजा करायची आहे, म्हणून मी आज सगळे दिवे दुपारी 2 तास घालून छान लख्ख अगदी घासून काढलेत आणि आता ते मी इथे मांडलेले आहेत। सगळे दिवे आता पेटवलेले आहेत मी। इथे तुपाची निरंजन आहेत। आतमध्ये हा जो दिवा आहे त्याला सुवर्णदीप म्हटलं जातं। त्याच्यावर एका बाजूला गणपती आहे, दुसऱ्या बाजूला श्रीयंत्र आहे, तिसऱ्या बाजूला लक्ष्मी कुबेर यंत्र आहे। त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा एक यंत्र आहे आणि त्याच्यावर मी आतमध्ये एका बाजूने दिवा ठेवला आणि त्याच्यावर एक स्टीलची अशी ताटली आहे आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर आहे की तो खालच्या उष्णतेमुळे तापतो आणि त्याचा सुगंध सगळ्या घरभर सुटायला लागतो। आता याचं एक वैज्ञानिक रिझन पण आहे की याच्यामुळे वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते, इतर जे काही बारीक विषाणू जीवाणू आहेत ते घरातून नाहीसे होतात, सरपटणारे प्राणी आहेत ते दूर राहतात, शिवाय आरोग्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे। तर हे अशा पद्धतीने आज हे केलेले आहे। आणि हा आहे कणकेचा दिवा। त्या कणकेचा दिवा आज लावायचं याच्या मागचं कारण म्हणजे मी आता हा दिवा हळद घालून मी ते कणिक मळलेली आहे आणि त्याचा दिवा तयार केला आणि त्या दिव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि शुद्ध त्याच्यामध्ये काळे तीळ टाकलेले आहेत। ह्या दिव्याची मी जी ज्योत आहे ती ज्योत मी दक्षिण दिशेला केलेली आहे, कारण आजच्या ह्या दिव्यांचं जे महत्व आहे ते पितरांच्या साठी हे केलेले आहे की त्याच्यामध्ये जो पितृदोष आपल्या घराण्याला लागलेला असतो तो थोडासा काही प्रमाणामध्ये नष्ट व्हावा यासाठी हे केलेले जाते। त्याच्यामुळे याची ज्योत मी दक्षिण दिशेकडे करून लावलेली आहे आणि त्याचं तर्पण म्हणून मग त्याच्यामध्ये मी काळे तीळ घातलेले आहेत आणि तशा पद्धतीने मी तो दिवा लावलेला आहे। तर आता या प्रत्येक दिव्याला मी उचलून प्रत्येकाला एका जे स्थानं आहेत त्यांची आजची त्या स्थानांवर मी उचलून ठेवणार आहे। तत्पूर्वी मी त्याची आता सर्व दिव्यांची पूजा करून घेणार आहे आणि नंतर ते दिवे मी उचलून ठेवणार आहे।